सांगली उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि विविध सेवा क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट SCGTच्या कोल्हापूर पश्चिम विभागाअंतर्गत येलो सिटी सांगलीच्या नव्या चॅप्टरचा भव्य शुभारंभ सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी इफोटेल बाय सयाजी विश्रामबाग सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाला। या कार्यक्रमात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ट्रस्टी श्री विजय परांजपे तसेच सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस हे प्रमुख उपस्थित होते। यांनी उपस्थित उद्योजक आणि सदस्यांना क्लबची कार्यपद्धती, व्यवसाय नेटवर्किंगचे महत्त्व तसेच एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत या ब्रीदवाक्याचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले। नव्या चॅप्टर्स शुभेच्छा देत सांगली जिल्ह्यातून मोठे व्यावसायिक नेटवर्क उभे राहील असा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी येलो सिटी सांगली चॅप्टरच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यामध्ये उत्कर्ष पाटील यांची चेअरपर्सनपदी, शंतनू कोडक यांची सेक्रेटरीपदी तर शरद चौगुले यांची ट्रेझररपदी निवड करण्यात आली। कार्यक्रमास रिजन हेड श्री योगेश देशपांडे, DRH श्री अमय गोडे तसेच दिग्विजय दापके यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच सांगली चॅप्टरचे चेअरपर्सन श्री प्रसाद पोरे, सेक्रेटरी श्री मंदार वायचळ, ट्रेझरर श्री ओंकार गवंडी यांच्यासह अनेक सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमात व्यवसाय परिचय, नेटवर्किंग आणि सदस्य संवादांचे विशेष सत्र पार पडले। उपस्थित उद्योजकांनी नव्या चॅप्टरच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी, परस्पर सहकार्य आणि नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला। नमस्कार, मी विजय परांजपे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट अर्थात SCGT चा विश्वस्त आहे। विश्वस्त म्हणजे मराठी ट्रस्टी। आज इथे येलो सिटी सांगली ह्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या चॅप्टरचं सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी मी मुद्दामून इथे आवर्जून आलेलो आहे। हा चॅप्टर सुरू करण्यामध्ये सांगलीचा जो पहिला चॅप्टर म्हणजे SCGT सांगली त्यांना भरपूर मदत केलेली आहे आणि म्हणून माझ्या एक्सपेक्टेशन्स ह्याच आहेत की येलो सिटी सांगली हे त्याचप्रमाणे इतरांना मदत करून आणखीन कमीत कमी 1 ते 2 चॅप्टर्स इथे चालू करतील दिवाळीच्या आधी। ही माझी एक्सपेक्टेशन आहे आणि माझी खात्री आहे की जो उत्साह मी बघतोय त्याप्रमाणे ते ही इच्छा डेफिनेटली पूर्ण करतील। धन्यवाद। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची सुरुवात ही माननीय माधवराव भिडे यांनी सुरुवात केली 2000 साली आणि त्यांनी सुरू केलेल्या किंवा त्यांनी रोवलेल्या ह्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि तो आणखीन मोठा होणार आहे। आणि वटवृक्षाच्या जशा पारंब्या असतात तशाच आमचे जे चॅप्टर्स आहेत त्या पारंब्या आहेत आणि त्या पारंब्यामधनं आणखीन पुढचे वृक्ष निर्माण होतील ही आमची खात्री आहे। तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट काय करतं तर मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्यांचा व्यवसाय कसा वाढवता येईल, व्यापार उद्योग कसं वाढवता येईल, त्यांचं इन्कम कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न करते, त्यांना मदत करते, त्यांना सगळ्यांना जवळ एकत्र आणते। आणि हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे मराठी उद्योजक आहेत, गोव्यामध्ये किंवा कर्नाटकामध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये किंवा गुजरातमध्ये आणि आता तर इव्हन दुबई आणि अबुधाबीमध्ये इथे सॅटर्डे क्लबचे चॅप्टर्स आहेत। आणि हे सगळं करण्याचं कारण एकच की ह्यामधून मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात मदत व्हावी आणि त्यांनी एकत्र जमून एकमेकांना मदत करावी। आमची जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेमध्ये हेच म्हटलेलं आहे, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत। मराठी माणसांनी श्रीमंत व्हावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि माझी खात्री आहे की जसे इथले चॅप्टर्स, सांगलीमधले चॅप्टर्स वाढतील, प्रत्येक चॅप्टरला ही पण मुभा आहे की ते मेंबर्स दुसरीकडे जाऊन क्रॉस चॅप्टर मीटिंग पण अटेम्प्ट करू शकतात। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, मी सुहास फडणीस, सेक्रेटरी जनरल आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही मराठी उद्योजकांची चळवळ आहे। एकमेकाला व्यवसाय देणं, एकमेकाला संदर्भ देणं आमची जी टॅगलाईन आहे, आमचा कोर पर्पज आहे, एकमेकाला सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत। सो महाराष्ट्रामध्ये 160पेक्षा ठिकाणी आम्ही आता भेटतो आहे आणि आज सांगलीमध्ये दुसरा चॅप्टर आम्ही सुरू करतो आहे सांगलीमध्ये येलो सिटी नावाने। सो करोडो रुपयाचा बिझनेस झाला आहे। आज आम्ही 7000पेक्षा जास्त मेंबर आहेत आणि क्रांती झालेली आहे। जवळजवळ मागच्या वर्षभरामध्ये तर अजून जास्त ठिकाणी आम्ही वाढतो आहे। आमचं पुढचं जे व्हिजन आहे ते आहे जिथे जिथे गाव
पूर्वी एस टी जायची, तिथे SCGT म्हणजे गावामध्ये सॅटर्डे क्लब पोचला पाहिजे. गावागावामध्ये उद्योजक एकत्र आले पाहिजेत आणि एकमेकांना व्यवसाय दिला पाहिजे. अशा सध्या तुम्ही अनसर्टन टाईम बघता, याच्यामध्ये सुद्धा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उद्योजक एकमेकाला सहाय्य करतायत आणि नेटवर्किंग मोठ्या प्रमाणावर होतं आहे. पूर्वी लोक हार्डवर्क करायचे, नंतर म्हणे की स्मार्ट वर्क केलं पाहिजे, पण आता नेटवर्किंगशिवाय पर्याय नाही आहे आणि सॅटर्डे क्लब हा नेटवर्किंगचा महाकुंभ आहे. आणि एक फॅमिली म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, त्याचबरोबर भारताबाहेर दुबई, अबुधाबी अशा सगळ्या ठिकाणी सॅटर्डे क्लब विस्तारतो आहे. सो मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर मराठी उद्योजक असाल आणि तुम्ही अजून सॅटर्डे क्लबचे मेंबर नसाल तर तुम्हाला एकच सांगणं आहे, बघताय काय, सामील व्हा. थँक्यू. परप्रांतीय म्हणण्यापेक्षा जिथे तर मराठी उद्योजक आहेत ते सगळे सॅटर्डे क्लबला अटॅच होऊ शकतात. आज अबुधाबी, दुबई, परवा तर आम्हाला कॅनडावरून सुद्धा फोन आलेला आहे. फक्त आम्ही काही लीगल गोष्टी आहेत त्या कारण आपलं बॉम्बे ट्रस्ट ॲक्ट खाली रजिस्टर असल्यामुळं भारताबाहेरची मेंबरशिप आपल्याला घेता येत नाही आहे. सो एक लीगल एंटिटी आपली फॉर्म होते दुबईमध्ये, ती झाली की आपण जगभरामधून मेंबरशिप सगळ्या मेंबरना घेऊ शकतो ऑफिशियली. हो, होतं ना. आज गोव्याचा उद्योजक आणि पुण्याचे उद्योजक या दोघांचं जॉईंट व्हेंचर झालेलं आहे आणि दोघे एकमेकाबरोबर काम करतात. म्हणजे आत्ताच्या म्हणजे जो व्यवसाय चालू आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन करण्यापेक्षा कोलॅबरेशन करण्यावर आमचा खूप भर आहे. आणि वेगवेगळ्या शहरामधून, नाशिकमधून आणि पुण्यामधून किंवा नाशिकमधून मुंबईमधून, संगमनेरवरून आणि मुंबईमधून असे लोक एकत्र येत आहेत, कोलॅबरेट करत आहेत आणि एकाच सेक्टरमधले लोक एकत्र येऊन मोठ्या ऑर्डर घेत आहेत. सो कोलॅबरेशन मोठ्या प्रमाणावर होत आहे सॅटर्डे क्लबमध्ये.